काही हार्मफुल वगैरे किंवा काही प्रॉब्लेम्स क्रिएट होण्याच्या आधी ही जी काळजी आहे ही घेतलेली कधी पण बरी. सो मला पण डॉक्टरने हाच सल्ला दिलेला. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथं ना मी अऊचा चोरून व्हिडिओ काढते. त्याला माहीत नाही मी कॅमेरा पकडला म्हणून. तर मी असंच बसलेली होती आणि अऊला मी याच्या आधी खूप प्रयत्न केलेला खाऊ घालायचा, पण त्याने प्रत्येक घासाला नाही म्हटलं. आणि मग फायनली मी त्याच्या हातामध्ये चपाती दिली. त्याने काय केलं, ती चपाती खाली बसलं तेव्हा दिलेली होती, उभा राहिला, ती चपाती या टेबलावर ठेवली इथे. आणि मग तो आता हळूहळू ती चपाती खातोय, त्याच्या नादामध्येच आहे. त्याला माहिती नाही मी त्याला शूट करते म्हणून. तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळेस असं होतं ना या मुलांचं, की आपण जर स्वतःहून थोडंसं खायला दिलं की त्यांना असं वाटतं आपण फोर्स करतो आहे. सो ह्या एजमध्ये मला असं वाटतं की त्यांच्या हाताने जेव्हा खातात ना तेच बरं असतं. प्रत्येक वेळेस होत नाही असं की मी त्यांच्या हाताने खाते म्हणून. असे काही चपाती वगैरे किंवा असे एकदम हँडी फूड जे आहेत ना, फिंगर फूड म्हणतो आपण तिला, तेवढेच खाऊ शकतात. मग बाकीचं तर आपल्यालाच घालायला लागतं. पण आता तो त्याच्या हाताने खातो. मी खूप प्रयत्न केला होता आधी, पण त्याने काय खाल्लं नाही. तो त्याच्या नादामध्ये खेळत काही गोष्टी म्हणजे त्यातले काही चपातीचे जे पीसेस आहेत ते खाली टाकतोय, काही वरती ठेवलेले, आणि त्या हिशोबाने तो खातोय. ठीक आहे, ॲटलिस्ट तो त्याच्या हाताने खातोय ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कधी उजव्या हाताने, कधी डाव्या हाताने, असं त्याचं चालू आहे. आणि त्याला कळत नाही आहे. मी एकदम शांत बसलेले आहे, त्याच्याकडे बघत नाही. कारण त्याच्याकडे जेव्हा मी बघेल ना तर तो लगेच हसेल किंवा माझ्याकडे येईल. म्हणून मी ना दुसरीकडे लक्ष आहे माझं. मी कॅमेरा एकदम असं खाली पकडलेला आहे. तो माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न करतोय की ही माझ्याकडे का बघत नाही मम्मा. तर ठीक आहे. तर मला हे एक सांगायचं होतं की हे जे 11 महिन्याचे पुढचे जे बाळं आहेत ना, तर यांना थोडंसं नुकसान होतं. घराचं खाली खरकटं वगैरे होतं, फूड सांडतं, थोडंसं आपलं इरिटेट होतं. पण हे एकच सोल्युशन आहे की ते ॲटलिस्ट त्यांच्या हाताने खायचा प्रयत्न करतील, त्याला अंडरस्टँड करतील फूडला. कारण ही एक प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसमधून प्रत्येकालाच मला वाटतं जायला लागतं. ज्या काही न्यू मॉम्स असतील त्यांना एक्सपिरियन्स असेल तर त्याही मला कमेंट करून सांगू शकता की ही बेबी ह्या प्रोसेसमधून जाता की नाही. तर बऱ्याच वेळेस ना तो खाली पण खूप सगळे ना खरकटं करून जातो. सो हेच मला तुमच्याशी गोष्ट शेअर करायची होती ह्या मुलांची. वेळ लागतो त्याला. अरे हो, पण काय अजून लहान आहे, तुझाच मुलगा आहे. माझा पोरगा म्हणून तो सांगतोय, मला माहिती आहे. खातोय ना पण, हां केवढी घाण करून खातोय. ते तुझे गुण घेतले. आवडली का कुकीची? ते आवडली. बाहेरून जाऊन आली, म्हटलं चला आता गरमागरम असा चहा घेऊयात. चहाची तलप म्हणजे मस्त. मला आज असं एक शेअर करायची होती गोष्ट की जेव्हापासून आहे ना मी वेट लॉसच्या मागे लागली आहे, तर मला आत्तापर्यंत ना एवढ्या चांगल्या कमेंट्स मिळाल्या आहेत ना. तर हे सगळं ऐकून आहे ना अजून माणूस इन्स्पायर होतं आणि अजून हार्डवर्क करायला लागतं असं मला वाटतं. कारण मी वॉक करताना पण मला बऱ्याच कमेंट्स मिळाल्या. म्हणजे माझे जे सोसायटीमधले जे मला ओळखतात त्यांनी ते जेव्हा मला बघितलं. आणि काल पण तसाच इन्सिडेंट घडला. तर असं जाताना ना बेबी मोसंबी, केळी, चिकू घेऊन हो जाऊन अभ्यास नाही बाळा. मला वाटतं त्याचं हो तेव्हा त्याचं होतं ना बेबी, तेव्हा तो असा खायला निघून जातो. मग खेळता खेळता एखाद 2 घास खाल्ला की संपलं त्याचं. असं असतं. किती खाल्ली तरी तुझ्या हिशोबाने? ओके, बऱ्यापैकी खाल्ली ग बाई. खाल्ली ना? त्याने 7-8 पुढे तर खाल्लेले आहेत. एकदा त्याला ट्राय करून, कारण त्याच्या तोंडात असलं ना की तो हे करत नाही. नाही आता नाही खायचं. त्याची रिॲक्शन दिसते बघ. त्याची रिॲक्शनच सांगते. हां, तर मी तुम्हाला हे सांगत होते की
खूप भारी वाटतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असं कोणी कॉम्प्लिमेंट देतं. तर काल आम्ही जेव्हा भाज्या आणायला चाललेलो तर मला आमच्या सोसायटीमध्ये अजून एक दीदी भेटल्या. तर त्या म्हटलं की अरे काय केलंस तू, म्हणजे असं काय करते किंवा काय खाते. म्हटलं आपलं रोजचं जेवण आणि थोडेसे एक्सरसाइज वगैरे कॉन्स्टंटली वगैरे करते असं. तर त्यामुळे बापरे इतकं वजन कमी केलं म्हणजे एवढं. कारण त्यांनी मला प्रेग्नन्सीच्या आसपास बघितलेलं, म्हणजे त्याच्या आधी पण बघितलेलंच, बट सडनली एवढा चेंज बघून त्यांनी मला इतकी छान कॉम्प्लिमेंट दिली की बापरे किती छान असं. तर खूप भारी वाटलं जेव्हा आपल्याला असं कोणी, आपण जी मेहनत करत असतो ना त्याच्यामध्ये जर असं सक्सेस मिळाला आणि छान वाटलं ना की अजून इन्स्पायर होतं माणूस आणि अजून हार्डवर्क करतं असं. तर हेच मला तुमच्याशी छान ही अशी गोष्ट शेअर करायची आहे. मंडे आम्ही दोघंही झालो असं काहीसं रेडी आहोत. आधीच रेडी होता, मी झाली अशी काहीशी आज वाईट म्हणून, आणि निघालो मंदिरात जायला. 5:30ला 10 कमी आहेत. महादेवाच्या मंदिरात जाऊन येतो म्हणजे कसं छान वाटतं, दिवसही छान जातो सगळा. आणि बेबीलाही थोडीशी व्हायला पाहिजे, सगळ्याच गोष्टी एक्सप्लोर करायलाच पाहिजे. काय रे अविनाश? नाही दिव्यालाच हात लावायचा त्याला, बाकी काही नाही. घरी असंच आहे, आम्हाला माहितीच नाही. आऊ नाही मग खुश झालं बरं का. अरे घंटी इकडे आऊ. हे बघा याला घंटी म्हणतात. आऊ वाजवली त्याने यायची बेल. हा काऊ बघ. आऊ तिकडे काऊ बघ केवढे आलेत. या हाताने वाजवायचं. काऊ बघ केवढे आलेत. या हाताने. तो आज मी करणार आहे हेअर कलर माझा. म्हणजे हेअर कलर म्हणण्यापेक्षा रूट टचअप, कारण आता होळी वगैरे येते आणि म्हटलं चला छान हेअर्स वगैरे केले. हेअर कट करायचा प्लॅन आहे, पण कुठला करू अजून ते अजून ठरवलेलं नाही आहे. आणि नॉर्मली मी जे हेअर कलर जे यूज करते ना तो हा बायोटिकचा करते. बायोटिकचा हर्बल कलर जो आहे तोच करते, बाकीचे मी करत नाही. म्हणजे रूट टचअप वगैरे आता करायला लागलेली आहे कारण थोडेसे असे ग्रे हेअर्स होतात ते, त्याच्यामुळं करायची गरज पडते. त्याच्यामुळे मी आता करणार आहे हेअर. मी ॲक्च्युली परवाच हेअर वॉश केला, त्याच्यामुळे एवढे सिल्की आहे. पण आता होळी पण येते नेमकं, म्हटलं चला जाऊ द्या, छान लुक करायचा आहे तर होळीला छान करायचं आहे सगळं. मग म्हटलं चला आता हेअर रूट टचअप वगैरे करून घेऊ. आणि ज्यावेळेस मी प्रेग्नंट होती ना तर त्यावेळेस डॉक्टरांनी मी विचारलं होतं म्हणजे हेअर कलर वगैरे करू की नको. तर माझ्या ज्या गायनॉकॉलॉजिस्ट ज्या आहेत तर त्यांनी म्हणजे तसं कसं की त्या बोलल्या होत्या करू शकतो, बट शक्यतो नकोच करू असं. म्हणजे मग मी त्यांना विचारलं की का, तर ते म्हणे की आपण कसं बाकीचे वेगवेगळे केमिकल्स वगैरे असतात आणि आपण जेव्हा हेअर कलर वगैरे करतो तर आपल्या स्काल्पला वगैरे लागतं आणि शक्यतो नकोच करू असं बोलायला. जर तुला खरंच करायचं आहे ना तर तू हिना मेहंदी वगैरे जी पॅकेटमध्ये भेटते बघा, मोकळी मेहंदी वगैरे पॅकेटमध्ये असतात, मग ते तशी मेहंदी वगैरे तू यूज कर. पण प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो नको हेअर कलर करू ऑर्गॅनिक वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप हे असतात केमिकल्स वगैरे. तर मग मी प्रेग्नन्सीमध्ये जवळजवळ कधीच हेअर कलर रूट टचअप काहीच केलं नाही. तर इवन माझं एकदा एक फंक्शन पण होतं ज्याला की मला जावंच लागत होतं प्रेग्नन्सीमध्ये. मी गेलेली पण एक 6-7 महिना होता त्यावेळेस. तर त्यावेळेससुद्धा मी हेअर कलर रूट टचअप वगैरे काही केलं नाही, कलर वगैरे. फक्त ती जी मेहंदी होती ना ती मग मला वरून आणून दिलेली. ऑर्गॅनिक मेहंदी असते बघा, ती हिनाची मेहंदी मिळते, प्रॉपर ऑर्गॅनिक असते ती, म्हणजे हर्बल मेहंदी असते ती.
तर मी त्यावेळेस ती वापरलेली. त्याच्यानंतर जास्त काय हेअर कलरच्या किंवा त्या मेहंदीच्या पण काय मागे लागलं नाही, कारण ती मेहंदीचं रात्रभर भिजवा आणि मग दुसऱ्या दिवशी लावा, आणि लावायला पण कोणीतरी पाहिजे प्रॉपर, व्यवस्थित लागली पाहिजे. आणि मग ते कसं वाळल्यानंतर ना अशी जर केली ना सगळे जे बारीक बारीक ट्रेसेस जे आहे ना ते सगळे जमिनीवर पडायचे, त्याच्यामुळे मला ते फार इरिटेट होऊन जायचं. तर मी ती एकदा त्या फंक्शनसाठी फक्त ती मी एकदा वापरलेली. त्याच्यानंतर मी कधीच यूज वगैरे नाही केलेला. आणि माझं ना अप्पर लिप्स आणि चिन जे आहे त्याचं मला अजून एक अपडेट करायचं असं आहे की अप्पर लिप्स आणि चिनचं माझं लेझर चालू होतं, बारीक बारीक हेअर्स येतात म्हणून. तर माझे 5-6 सेटिंग झालेले आहेत. आणि मग मी प्रेग्नंट राहिली आणि मग मी डॉक्टरांकडे गेली, माझ्या गायनेकोलॉजिस्टकडे. आणि तिला मी हे सांगितलं की असं असं माझं लेझरची ट्रीटमेंट चालू आहे. आणि माझं कोल्ड लेझर आहे. लेझरचे 2 प्रकार असतात, एक कोल्ड लेझर आणि एक हॉट लेझर. तर कोल्ड लेझर जे आहे ना ते जे हेअर्स वगैरे रिमूव्ह करायला त्याला म्हणजे असं जाणवतच नाही तुम्ही लेझर करताय असं. तर मग मी शेवटी ते एक ट्रीटमेंटच आहे असं. तर मग मी गायनेकोलॉजिस्टकडे एकदा व्हिजिटला गेलेली, तर सहज विषय काढलेला की म्हटलं माझं ना अप्पर लिप्स आणि चिनचं ना हे चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे लेझरची, तर कंटिन्यू करू का, तर प्रेग्नंट झाली आहे तर असं. तर त्यांनी त्यावेळेस पण नाही सांगितलेलं, म्हणे लेझर जर करत असेल तर ते आता स्टॉप कर, ज्यावेळेस तुझी डिलिव्हरी होईल आणि बेबी 1 वर्षाचा होईल त्याच्यानंतर तू हे कर. तर मग सेम कन्सर्न घेऊन ना मी माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे पण गेलेली. तर डर्मॅटॉलॉजिस्टला मी विचारलं की म्हटलं माझं जे लेझर चालू पण आता मी प्रेग्नंट आहे तर काय करू. तर त्यांनी मला सेम कन्सल्ट केलेलं की त्या पण बोलल्या की जोपर्यंत तुमचं प्रेग्नन्सी डिलिव्हरी आणि बेबी 1-1.5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुम्ही काय पुढच्या सेटिंग्स वगैरे करू नका असं. तर मग म्हणजे 5-6 सेटिंग्स झाल्यात आणि त्याच्यानंतर स्टॉप करायला लागलं मला. तर मी आता बेबी 1-1.5 वर्षाचं होईल तर त्या राहिलेल्या 2-3 सेटिंग्स ज्या आहेत त्या कंटिन्यू करेल. पण आता लेझर झालेला आहे तर मग व्हॅक्स वगैरे किंवा स्ट्रिप्स वगैरे कुठल्या प्रकारच्या चिनला आणि अप्पर लिप्सला यूज करायचे नाही मला हे डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलेलं. म्हणजे जेव्हा तुम्ही लेझर ट्रीटमेंट करतात ना हेअर रिमूव्हसाठी तर हे करायचं नाही, तुम्ही फक्त रेझर यूज करू शकता, रेझरनीच हेअर रिमूव्ह करायचे असं. तर मग मी आता तेच यूज करते आहे. मी काय वॅक्स वगैरे ब्राझिलियन किंवा रिका वगैरे असं काही यूज करत नाही आहे हेअर रिमूव्ह. तर हे एक महत्त्वाची टिप्स जी होती ना ती मला तुमच्याशी शेअर करायची होती. आणि आता जसंही बेबी 1-1.5 वर्षाचं होईल, म्हणजे आता 1 वर्षाचं होईलच, 1.5 वर्षाचं वगैरे झालं ना की मी माझं ही ज्या राहिलेली जी ट्रीटमेंट आहे ती मी कंटिन्यू करणार आहे लेझरची. आणि ज्यावेळेस मी हँड लेझरचं वगैरे विचारलेलं, इवन अप्पर लिप्स ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम गेलेली त्यांना व्हिजिटला, तर म्हटलं याचं किती इफेक्ट आहे. तर त्यांनी मला ऑनेस्टली सांगितलेलं होतं एकदम बारीक बारीक जे लव असतात ना पातळ ते येतातच. म्हणजे असं नाही की लेझरने पूर्णपणे एकदम क्लीन चिकन असं एकदम छान असे तुमचे हेअर्स होतील असं नाही आहे. एकदम बारीक बारीक होईना पण ते येत असतात. पण जसं आता नॉर्मली जे आपले असतात तेवढे क्वांटिटीने तसे येत नाही. पण नॉर्मली जे एकदम बारीक थीन जे म्हणतो ना आपण ते येत असतात असं. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे मी आज हेअर रूट टचअप करते पण मला आठवलं की म्हटलं चला आज तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट शेअर करूयात. तर बऱ्याच मैत्रिणींनी प्रेग्नन्सीमध्ये हेअर रूट टचअप वगैरे करत असतील तर तुम्ही पण तुमच्या गायनेकोलॉजिस्टला विचारूनच तुमचं जे काय हेअर रुटीन जे आहे ते कंटिन्यू करा. इवन कुठली फेस ट्रीटमेंट चालू असेल किंवा असं लेझरची वगैरे ट्रीटमेंट चालू असेल ती पण तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्ट प्लस गायनेकोलॉजिस्ट दोघींचा सल्ला घेऊनच पुढे कंटिन्यू करा. मे बी काही केमिकल्स असे असतात की ती आपल्या थ्रू बेबीला वगैरे जाऊ शकतं, काही हार्मफुल वगैरे होण्याच्या आधीच ही काळजी घेतलेली बरी. असं मी इथेच एंड करते. मला परत बाहेर पण जायचं आहे. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.